नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूर्यगीत करिअर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण रायगड जिल्हा पोलीस शिपाई पेपर GK/GSचे प्रश्न विश्लेषण घेणार आहोत. तर यामध्ये प्रश्न 61 नंबरपासून चालू होता, त्यामुळे प्रश्नाला आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 61. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 या कितव्या लोकसभा निवडणुका स्थापना करता होत्या? ऑप्शन ए 16व्या, ऑप्शन बी 18व्या, ऑप्शन सी 20व्या, ऑप्शन डी 15व्या. तर किती होत्या? तर ऑप्शन बी 18व्या लोकसभेच्या निवडणुका होत्या. प्रश्न क्रमांक 62. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? ए रमेश बैस, बी CP राधाकृष्णन, सी भगतसिंग कोश्यारी, डी हरिभाऊ बागडे. तर सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन. आणि याच्या पूर्वीचे म्हटलं तर कोण आहे? तर रमेश बैस. आणि रमेश बैस होते, त्याच्या पूर्वीचे कोण होते? तर भगतसिंग कोश्यारी पूर्वीचे राज्यपाल होते. प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे? ऑप्शन ए 21 ते 60, ऑप्शन बी 18 ते 60, ऑप्शन सी 21 ते 65, ऑप्शन डी 18 ते 65. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 21 ते 65. योग्य जोड्या लावा. आता भारतीय दंड संहितेची योग्य जोडी कोण आहे? भारतीय न्याय संहिता. भारतीय पुरावा कायद्याची योग्य जोडी काय आहे? भारतीय साक्ष अधिनियम. फौजदारी प्रक्रिया संहितेची योग्य जोडी काय आहे? तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 65. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणास पराभूत करून कांस्य पदक जिंकले? ऑप्शन ए नेदरलँड, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी स्पेन, ऑप्शन डी पाकिस्तान. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. स्पेनला हरवून भारताने त्यांना हरून कांस्य पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 66. संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष टिंबटिंब आहेत. कोण आहेत? ऑप्शन ए संजय वर्मा, ऑप्शन बी श्रीमती अलका सिरोही, ऑप्शन सी मनोज सोनी, ऑप्शन डी श्रीमती प्रीती सुदान. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी श्रीमती प्रीती सुदान. प्रश्न क्रमांक 67. महाराष्ट्र पोलीस दलाचे नियतकालिक कोणते? ऑप्शन ए राजपथ, ऑप्शन बी पोलीसनामा, ऑप्शन सी दक्षता, ऑप्शन डी भगीरथ. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दक्षता हे महाराष्ट्र पोलीस दलाचे नियतकालिक आहे. प्रश्न क्रमांक 68. नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 विश्वचषक अंतिम सामना टिंबटिंब येथे पार पडला. कोठे? ब्रिस्बेन, ऑप्शन बी बार्बाडोस, ऑप्शन सी केपटाऊन, ऑप्शन डी डर्बन. तर कोठे पार पडलाय? तर बार्बाडोस येथे पार पडलेला आहे. प्रश्न क्रमांक 69. महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पात्र प्रशिक्षणार्थी यांना प्रतिमाह किती विद्यावेतन देण्यास तरतूद आहे? ऑप्शन ए 7,500 रुपये, ऑप्शन बी 10,000 रुपये, ऑप्शन सी 12,500 रुपये, ऑप्शन डी 15,000 रुपये. याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी 10,000 रुपये. प्रश्न क्रमांक 70. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताकडून प्रतिनिधित्व करणारे मनू भाकर यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकले? ऑप्शन ए 25 मीटर पिस्टल, ऑप्शन बी 10 मीटर एअर पिस्टल, ऑप्शन सी 50 मीटर पिस्टल, ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 10 मीटर एअर पिस्टल. प्रश्न क्रमांक 71. 19 जुलै 2023 रोजी इरशालवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. सदर इरशालवाडी हे रायगड जिल्ह्यातील गाव कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन ए वरण, ऑप्शन बी कर्जत, ऑप्शन सी खालापूर, ऑप्शन डी पेन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी खालापूर. प्रश्न क्रमांक 72. 2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीच्या लढाईत कोणाचा पराभव केला? ऑप्शन ए कारतलब खान, ऑप्शन बी सिद्दी मसूद, ऑप्शन डी इनायत खान, ऑप्शन डी अफजल खान. तर याचं योग्य उत्तर आहे कारतलब खान. प्रश्न क्रमांक 73. 2021 पासून कोणता पक्षी याला रायगड जिल्हा पक्षी म्हणून मान मिळालेला आहे? ऑप्शन ए हरियाल, ऑप्शन बी सातक, ऑप्शन सी सातभाई, ऑप्शन डी तिबोटी खंड्या. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन डी तिबोटी खंड्या. प्रश्न क्रमांक 74. रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावायचा आहे. ऑप्शन ए कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, सावित्री, ऑप्शन बी पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री, ऑप्शन सी पाताळगंगा, कुंडलिका, अंबा, सावित्री, ऑप्शन डी सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा. तर याचं योग्य उत्तर काय? तर पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री. नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे हा योग्य क्रम आहे. प्रश्न क्रमांक 75. रायगड जिल्ह्यातील टिंबटिंब ही सर्वात मोठी खाडी आहे. ऑप्शन ए धरमतरची खाडी, ऑप्शन बी वसईची खाडी, ऑप्शन सी मनोरीची खाडी, ऑप्शन डी तेरेखोलची खाडी. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर धरमतरची खाडी. प्रश्न क्रमांक 76. रायगड जिल्ह्यातील महाड व पुणे जिल्ह्यातील भोर या 2
ठिकाणांना जोडणारा घाट कोणता? ऑप्शन ए बरंदा घाट, ऑप्शन बी आंबेनळी घाट, ऑप्शन सी घोडसे घाट, ऑप्शन डी कशेडी घाट. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन ए बरंदा घाट. मित्रांनो, तुम्हाला जर योग्य उत्तर येत असेल तर तुम्ही 5 ते 6 सेकंद त्याचं कमेंटमध्ये उत्तर सांगायचं. आता प्रश्न क्रमांक 77. योग्य जोड्या जोडायच्या त्याच्या पण. चौदाळ तळे कुठे आहे? तर महाड येथे चौदाळ तळे. कुलाबा किल्ला कुठे आहे? तर कुलाबा किल्ला हा अलिबागला आहे. प्रश्न क्रमांक ऑप्शन 3. बल्लाळेश्वर मंदिर कुठे? पाली गणपतीचं. आणि घारापुरी लेणी कुठे? तर उरण येथे घारापुरी लेणी आहे. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 78. भेरा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन ए माणगाव, ऑप्शन बी म्हसळा, ऑप्शन सी कर्जत, ऑप्शन डी सुधागड. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन ए माणगाव. प्रश्न क्रमांक 79. सरखेल कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू कधी झाला? ऑप्शन ए 4 जुलै 1749, ऑप्शन बी 5 जून 1729, ऑप्शन सी 4 जुलै 1729, ऑप्शन डी 5 जून 1749. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन सी 4 जुलै 1729. प्रश्न क्रमांक 80. रायगड किल्ल्यावरील जय विजय बुरुज हा कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन ए नाणे दरवाजा, ऑप्शन बी चित्त दरवाजा, ऑप्शन सी महादर दरवाजा, ऑप्शन सी राज सदर. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन सी महादरवाजा. प्रश्न क्रमांक 81. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते? 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, ऑप्शन बी 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर, ऑप्शन सी 1 जुलै ते 30 जून, ऑप्शन डी 1 एप्रिल ते 31 मार्च. तर याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन डी 1 एप्रिल ते 31 मार्च. प्रश्न क्रमांक 82. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली नाहीत? ऑप्शन ए सरकारचे संसदीय स्वरूप, ऑप्शन बी सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप, ऑप्शन सी कायद्याचे राज्य, ऑप्शन डी समवर्ती सूची. याचं योग्य उत्तर काय आहे तर समवर्ती सूची. प्रश्न क्रमांक 83. भारतीय राज्यघटनेचे 51 कलम कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए मूलभूत कर्तव्य, ऑप्शन बी मूलभूत हक्क, ऑप्शन सी मार्गदर्शक तत्वे, ऑप्शन डी राष्ट्रपती. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मूलभूत कर्तव्य. प्रश्न क्रमांक 84. लोकसभा व विधानसभामध्ये महिलांना 33% आरक्षण टिंबटिंब या घटना दुरुस्तीमध्ये मंजूर करण्यात आले. ऑप्शन ए 103, ऑप्शन बी 101, ऑप्शन सी 106, ऑप्शन डी 105. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 106. प्रश्न क्रमांक 85. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखलं जाऊ लागलं? ऑप्शन ए 1858, ऑप्शन बी 1957, ऑप्शन सी 1861, ऑप्शन डी 1919. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1858. प्रश्न क्रमांक 86. बारडोली सत्याग्रह टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली झाला. ऑप्शन ए सरदार पटेल, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी विनोबा भावे, ऑप्शन डी महादेव देसाई. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 87. भारत छोडो चळवळीत टिंबटिंब यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. ऑप्शन ए नरदेव शास्त्री, ऑप्शन बी उमाजी नाईक, ऑप्शन सी नाना पाटील, ऑप्शन डी गणपतराव कथेले. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नाना पाटील. प्रश्न क्रमांक 88. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना टिंबटिंब यांनी केली. ए लाला हरदळे, बी श्यामजी कृष्ण वर्मा, सी स्वातंत्र्यवीर सावरकर, डी सुभाषचंद्र बोस. तर कोणी तयार केली तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी तयार केली. प्रश्न क्रमांक 89. कोणते डॉक्टर आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते? ए हरिजन, बी मुकनायक, सी समता, डी प्रबुद्ध भारत. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हरिजन हे डॉक्टर आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते. प्रश्न क्रमांक 90. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 8. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन सी 7. प्रश्न क्रमांक 91. महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेतून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा. ऑप्शन ए तेरेखोल विजयदुर्ग दाभोळ राजापुरी, ऑप्शन बी दाभोळ राजापुरी तेरेखोल विजयदुर्ग, ऑप्शन सी विजयदुर्ग दाभोळ राजापुरी तेरेखोल, ऑप्शन डी राजापुरी तेरेखोल विजयदुर्ग दाभोळ. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन ए तेरेखोल विजयदुर्ग दाभोळ राजापुरी. प्रश्न क्रमांक 92. टिंबटिंब या सरोवराची निर्मिती उल्कापातापासून झालेली आहे. ऑप्शन ए चिल्का, ऑप्शन बी लोणार, ऑप्शन सी सांबर, ऑप्शन डी पुलिकेत. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी
प्रश्न क्रमांक 93. कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही विचारलेला आहे. ऑप्शन ए उल्हास, ऑप्शन बी वैतरणा, ऑप्शन सी कुंडलिका, ऑप्शन डी वरीलपैकी कोणते. तर यामधील कोणतीच पश्चिम वाहिनी नाही. तर आहे कुठली? नर्मदा आणि तापी. महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी म्हणल्यावर कुठली येते? तर तापी. आणि भारतातील कुठली येते? तर ते तुम्ही कमेंटमध्ये उत्तर सांगायचं. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कुठली? प्रश्न क्रमांक 94. खालीलपैकी कोणते लोहखनिज नाही? ऑप्शन ए हेमटाइट, ऑप्शन बी लिमोनाइट, ऑप्शन सी लिग्नाइट, ऑप्शन डी मॅग्नेटाइट. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर लिग्नाइट. प्रश्न क्रमांक 95. तांबड्या मृदे संबंधित विधाने पहा. ह्युमसचे प्रमाण जास्त असते. बी सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. क अल्युमिनियम ऑक्साईडमध्ये तांबडा रंग प्राप्त होतो. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन डी म्हणजे अ आणि क विधान बरोबर नाही. प्रश्न क्रमांक 96. टिंबटिंब या किल्ल्याच्या ब्रिटिश लोक पूर्वेकडे जिब्राईल म्हणत असत. ऑप्शन ए जंजिरा, ऑप्शन बी कर्नाळा, ऑप्शन सी रायगड, ऑप्शन डी लिंगाणा. तर कोणाला म्हणत होते? तर ऑप्शन सी रायगडला जिब्राल्टर म्हणत असत. प्रश्न क्रमांक 97. कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा टिंबटिंब या ठिकाणी आहे. ए करबुडे, बी मालवण, सी राजापूर, डी वेंगुर्ला. तर कोठे आहे सर्वात लांबीचा बोगदा? तर तुम्हाला जर कमेंट उत्तर येत असेल तर कमेंट करायचं मित्रांनो लवकरात लवकर. ऑप्शन ए करबुडे. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत प्रकल्प कोणते? ऑप्शन ए वीर, ऑप्शन बी राधानगरी, ऑप्शन सी कोयना, ऑप्शन डी खोपोली. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन डी खोपोली. प्रश्न क्रमांक 99. भारताचा टिंबटिंब हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. ऑप्शन ए वृंदावन, ऑप्शन बी राजमुंद्री, ऑप्शन सी सुंदरबन आणि ऑप्शन डी मच्छलीपट्टणम. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सुंदरबन. सुंदरबन कोठे आहे? तर पश्चिम बंगाल येथे सुंदरबन आहे. प्रश्न क्रमांक 100. शेवटचा प्रश्न. यमुना गंगा नदींचा संगम कोठे होतो? ऑप्शन ए हरिद्वार, ऑप्शन बी अलाहाबाद, ऑप्शन सी आग्रा आणि ऑप्शन डी मीरत. याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी अलाहाबाद येथे गंगा नदीचा संगम होतो. तर कुठला? गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांचा संगम अलाहाबाद होतो. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर कितीतरी प्रश्न असे रिपीटेड झालेले आहेत. म्हणजे तुम्ही सर्वांनी काय करायचे? जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवता येते तेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवायचे. म्हणजे काय होते? बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटलं असेल कितीतरी प्रश्न असे रिपीटेड झालेले आहेत. त्यामुळे सगळ्यांनी काय करायचं? जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिकेचा करायचा आहे. म्हणजे तुम्हाला GK/GSला प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा प्रकारे आपण आज रायगड जिल्हा पोलीस शिपाई यांची GK/GSचे प्रश्न बघितलेले आहेत. तर अशाच प्रकारे आपण प्रत्येक जिल्ह्याचे घेणार आहोत. तर यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि लाईक केल्यास